मैत्रिणींची सांग. कसं वाटतंय लय दिवसानंतर गेट टुगेदर झालंय तर. माझे 60,000 याचे 60,000 सबस्क्रायबर आहेत तिकडे लक्ष द्या. या नंतर आहे ना मम्मीचं आणि मम्मीच्या मैत्रिणींचं आहे ना गेट टुगेदर झालेलं आहे. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. Pop in, burn it like this. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका अर्चक गाडेकर. Here we go. तर आजचा ब्लॉग आहे ना 12:15 चालू होतोय आणि आता आहे ना मी ना हॉलमध्ये बसलेलो आहे. अमोल दादा गेलेला आहे आपल्या बजाजनगरच्या शॉपवर, कारण की अमोल दादाला काम आहे. दादा वरती झोपलेला आहे, आरोग्य दीदी पण वरती आहे. आरोग्य वरती नाही आली, फायनली खाली. काय करते दादा? झोपलेला आहे, आवडतोय. बापरे. आणि मम्मी पण झोपलेली आहे वाटतं. तर मी ना सकाळपासून हॉलमध्येच बसलेलो आहे, कारण की मला आहे ना बेडरूम मध्ये जायचं मनच नाही आहे. हॉलमध्येच भारी वाटतंय. येस, दॅट्स वाय. आणि हे बघा मी ना कॅमेरा बघत बसलेलो आहे. मी आता थोड्या वेळापूर्वी ना टीव्ही बघत होतो, आता कॅमेरा लावून दिलेला आहे. आरोग्य दीदी जेव्हा पण किचन मध्ये काम करते ना तर गाणे म्हणतच काम करते. येस, कारण की गाणे म्हणता ना काम फास्ट होतं आणि मन पण छान राहतं. आम्हाला पण ऐकायला खूप चांगलं वाटतं. डान्स पण करते त्यातल्या त्यात, कॉन्सर्ट करते ती किचन मध्ये. येस, कॉन्सर्ट चालते माझी. मी काय, मला भूत चढतं माहिती का. माझे इंस्टाग्राम फील्ड आहे ना अशी चेंज होत राहते. हा पूर्ण वेडिंगचे येतात, हा पूर्ण लग्नाचे नवरी नवरदेव वगैरे हेच येत राहतं. आणि नंतर कॉन्सर्ट येतात. कॉन्सर्ट एकदम भारी भारी कॉन्सर्ट, जसं की सगळे मोठे मोठे जे राहतात ना सिंगर वगैरे, त्यांच्या कॉन्सर्टचे व्हिडिओज वगैरे येतात. मग मला तेव्हा असं वाटतं यार मी पण सिंगर झाले असते, मस्त कॉन्सर्ट झाले असते. मग त्यानंतर ना क्रिकेटचे येतात. क्रिकेट मस्त एकदम सर्व आपले जे बॅट्समन वगैरे राहतात ना त्यांचे व्हिडिओज वगैरे येतात, स्लोमो वगैरे. मी तेच बघत राहते. मग मध्येच ना सिरीज राहतात ना, सिरीजचे कार नाही आहेत का माझ्या फीड मध्ये? सगळे क्रिकेट आणि कारच भरलेले. कार पण येते माझ्या. मी काय सांगते, टायमिंग नुसार चेंज होत राहते. कार येते, बाईक येते, कधी कधी ना एकदम असं रोमॅन्टिक वाले व्हिडिओ येतात, कधी कधी एकदम सॅड वाले येतात. असं चेंज होत राहतं. जसं माझं माइंड चेंज होतं तसं तसं माझी फीड चेंज होते. जाऊ दे, तू मग आमच्यासाठी कॉन्सर्ट करत जा एक स्पेशल. आपला सॉफ आहे का, त्याच्यावर उभं राहून एक नकली माईक घ्यायचं आणि गाणी बनायची. मी तर कॉन्सर्ट करत जाईन, तुम्ही सर्व माझे ऑडियन्स बना. हा, मग आम्ही ते लाईट करत जाऊ. असा कसं लाईट? ते लाईट फोनचा लाईट नाही लावत का. आणि आपल्या टीव्हीवर आहे ना ते बॅकग्राऊंड म्युझिक लावून द्यायचे कोणत्या पण गाण्याचे. कराओके. अरे दीदी, जर तू सिंगर असते तर तुझी लाईफ कशी असते? एकदम भारीच असती. आता पण भारी आहे, तेव्हा पण भारीच असते. आणि सिंगर असते ना, तुम्ही खूप गाणे म्हटले असते तसं वाटतं आपल्याला. पण ते आपण जेव्हा काम म्हणून करतो ना तेव्हा आपल्याला ते प्रेशर राहतं. मी जर सिंगर असते तर ते सिंगिंग माझं काम झालं असतं. आता मी हे आवड म्हणून करते. सिंगिंग माझं काम झालं असतं तर मग मला कधी कधी ते बोर पण झालं असतं, कधी कधी मला कंटाळा आला असतं त्या गोष्टीचा. पण आता मी ते आवड म्हणून करते ना, मला मला मजा वाटते. आणि जर तुझ्या लाईफ मध्ये जर दादा नसता आज आला तर एका कोइन्सिडन्स मुळे, तर मग मी कोइन्सिडेंटली जॉब करत असते. पण मी जॉब केला असता. काय बनणं होतं तुला मोठं होऊन? आता काय बनायचं होतं? मला असं स्पेसिफिक काय बनायचं नव्हतं. माझं ना चेंज व्हायचं माहिती का. सगळ्यात पहिले ना मला पोलीसवाली बनायचं होतं. वेगळे ड्रीम होते का? पोलीसच बनायचं होतं. आणि त्याच्या आधी ना टीचर बनायचं होतं. टीचर, पोलीस, परत मग एअर हॉस्टेस बनायचं. एअर हॉस्टेस माझं खूप दिवसांचं होतं, पण ते ना खूप जास्त महाग कोर्स असतात वगैरे, त्याच्यामुळे मग मी ते एकदम डोक्यातून काढून टाकलेलं. पण माझी आवड होती ती. आणि नंतर काय, हा सेलिब्रिटी बनायचं होतं मला. सेलिब्रिटी ते नाही का जे कॅन्स फेस्टिवल वगैरे राहतात, ते मॉडेल वगैरे राहतात, तर ते असे हँडशेक करतात सर्व, असं त्यांना बघायसाठी फोटोज वगैरे काढतात, ते बनायचं होतं मला. जाऊ दे ना, आता पण करतीस ना तू तसं. आता तू पण सेलिब्रिटी आहे ना. हा, पण आपण आता क्रिएटर आहेत, सेलिब्रिटी नाही आहेत. तरी ऑलमोस्ट त्या लेवलचं तो आहे ना की लोक ओळखतात. हा, लोक वगैरे ओळखतात. ते ओळखतात तेव्हा ना जसं माझा कधी कधी विचार करते ना की हार आपल्याला ना सगळ्याचे ओळखतात वगैरे, मला इतकं भारी वाटतं माहिती का. माझी स्माइलिंग करायला लागते मग मी. येस. आणि आरोही दिदी माहितीये का की आर्चरी प्लेअर पण होती, अजून कराटे प्लेअर पण होती, जुदो प्लेअर पण होते, आर्चरी प्लेअर पण. ब्लॅक बेल्ट झालेला आहे ना तुझा? जुदो मध्ये पण ब्लॅक बेल्ट आहे आणि कराटे मध्ये पण ब्लॅक बेल्ट आहे. आणि आर्चरी बेल्ट नसतात. नाही, पण कुठपर्यंत खेळलेली आहे? मी
स्टेट लेवल पर्यंत खेळलेली. बापरे, स्टेट लेवल पर्यंत. तिथं लय प्रो प्लेअर राहत असेल. इतके भारी भारी प्लेअर राहायचे माहिती का. आर्चरी मला खूप जास्त आवडायची, पण परत बजेटचा इश्यूमुळे, कारण की त्याचे जे प्रोडक्ट्स राहायचे, मीन्स त्याची जी किट वगैरे राहायची ना, ती 1-1 लाखाच्या किट राहायच्या. आम्ही स्टेट लेवलला खेळायला जायचो ना, तिथे एकदम भारी भारी प्लेयर्स राहायच्या, तर त्यांच्याकडचे किट ना एकदम असं लाखाच्या 1.5 लाखाच्या किट राहायच्या. तो 1-1 ॲरो असतो ना, तो 1-1 ॲरो त्यांचा 20-20, 30-30 हजाराचा राहायचा. आणि आमच्याकडे किट पण नव्हते, आमचे सरच आम्हाला किट प्रोव्हाइड करायचे. बापरे, स्पोर्ट्स पर्सन होती म्हणजे तू. Yes. तुझ्या एकदा पेपर मध्ये पण फोटो आलता ना. एकदा नाही, खूप खूप वेळेस आला. खूप भारी वाटायचं मला. आता बघितल्यावर जास्त भारी वाटतं ते. माझा पेपर मध्ये फोटो आलेला एकदम भारी वाटतं. मी तुला दाखवेल एखाद्या दिवशी. बघितलेला आहे मी. बघितलंय का? हा, तुझ्या मम्मीच्या घरी, म्हणजे तुझ्या घरी. आता आम्ही एवढं रेडी होऊन चाललेलो आहे बाहेर. मम्मी कुठं चाललेलं आहे सांग. माझ्या सरांकडे चाललोय आम्ही. आणि तिथं गावावर चाललोय. आपल्याला बोलवलेलं आहे धोंड्यानिमित्त. कारण दादा माझी ऍक्शन करतोय. आता नाही केलं मी, असंच होतं माझा. पण असं करू शकतो ना तू सांगताना. तुला कसं काय तर हे लागली बघा, असं असं सवय आहे, तशी? तू हे काय करतो तर बघू शकता. पप्पा पण हे, मम्मी पण हे, आणि मम्मी आपण कुठं चाललोय सांग. हे काय तू नाही काय बाजू. नाही, मी आता नाही केलं ना, आता असंच होतं. पण ते पण चांगलं वाटत नाही ना. आता ऍक्शन करायचं. आता मी ब्लॉग करताना कसं करतो, ते बघा इथं मम्मी आहे, इथं पप्पा आहे, आणि आता सगळे ना आम्ही फिरायला चाललेलो आहे असं एक्सप्लेन करतो आपण. हात वरे असतात. हा, तू असं काय हा, चल परत करतो मग. तर काही आता आम्ही एवढं रेडी होऊन चाललेलो आहे बाहेर. मम्मी सांग ना कुठं चाललेलो आहे एकदा. परत तेच कशाला घेतो आता ब्लॉग मध्ये. परत तेच कशाला घेतो आता. नाही म्हणजे असं करू का, असं म्हणते. हा बरोबर. यांचं काय चालू आहे काय माहिती. हात नको दाबू नाही भांडणं चालली त्यांची. आज माझा हात निघला पाहिजे. हात आला पाहिजे त्याचा. मग तिकडून टाका. आज पूर्ण पहिली गोष्ट ते हातातला स्कार्फ दे इकडं. हा, फेकला का माग. आज पूर्ण फोटो पाहिजे. काढ रे फोटोग्राफर फोटो. तर बाय बाय आरोही दीदी. बाय बाय. बाय बाय दादा. बाय बाय. आता आम्हाला मिस करशाल तुम्ही. हो रे, लय मिस करू. जाऊ दे, तुला तिथे गेल्यावर आम्ही 5-5 मिनिटात फोन करतो. व्हिडिओ कॉल उचला आमचे, आम्हाला बोर होईल. हा, चला बाय बाय. तर काही फायनली आता आम्ही निघालेलो आहे, आणि आता आहे ना आम्ही इलेक्ट्रिक स्कूटी घेऊन चाललेलो आहे. चला, आम्ही कुठे जायचं माहिती ना लोकेशन. तर काही आता फायनली आम्ही आलोय या ठिकाणी. प्रोग्राम आहे आणि मम्मी गेलेली आहे मम्मीच्या मैत्रिणींना भेटण्यासाठी. पप्पा, माझी टोपी आणि मम्मीचं स्कार्फ आहे ना, डिगीत टाकून द्या. पप्पा आणि मी या साईडला बसलेले, आणि त्या साईडला ना प्रोग्राम चालू आहे. मम्मी ना मम्मीच्या मैत्रिणींना भेटते, खूप दिवसानंतर भेटते. तर आता मम्मी ना मम्मीची ना माझी ओळख करून देते मैत्रिणींची. सांग. हा, हॅलो. हॅलो. तिला ओळखतो तू, निर्मला मॅडम. बघितलेलं सारखं वाटते. मी वास्तुशांतीला पण आले होते, युवराज सरांच्या कार्यक्रमाला पण आले होते. हा, म्हणूनच. ही अर्चना आहे. हाय. ही हिरा आहे. हॅलो. ही सविता आहे. कसं वाटतंय लय दिवसानंतर गेट टुगेदर झालंय तर. तुला कसं वाटतं? एकदम बेस्ट. छान बनवा. तर आता फायनली आम्ही ना मम्मीच्या आहे ना सरांना भेटलेलो. हॅलो सर. आशीर्वाद घेऊन टाकतो. अरे शाबास. चांगला आशीर्वाद द्या. रील स्टार, उत्तम रील स्टार हो शिकतो. माझे 60,000 जातात. याचे 60,000 सबस्क्रायबर आहे. तिकडे लक्ष द्या या वयामध्ये. आणि भावाचे भावाचे म्हणजे 33 लाख. बापरे, वा वा वा, छान छान छान, अभिनंदन. थँक्यू. आणि कितवीतेस तू? मी आता 8ला जाईल. आणि मोठा भाऊ? मोठा भाऊ आता त्याची डिग्री झाली. आणि तुला काय व्हायचंय पुढे? मला युट्यूबरच ऍक्टर. ऍक्टर व्हायचंय. वा, छान, अभिनंदन. To the end of the world. गाईज आता आम्ही जेवायला बसलेलो आहे.
आज आहे ना खूप सारे मेन्यू आहे जेवायला. त्यांची नाव नाही माहिती आहे, फक्त हे माहिती ही आमटी आहे, ही बटाट्याची भाजी, ही वडे, हे वरण भात आहे. तर आता खूप दिवसानंतर आहे ना मम्मीचा आणि मम्मीच्या मैत्रिणींचं आहे ना गेट टुगेदर झालेलं आहे. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय, खूप छान वाटतंय. तुला आमच्या चेहऱ्यावर कसं वाटतंय? कसं वाटतंय? छान वाटतंय. 29 वर्षानंतर भेटलो आम्ही. बापरे. आणि खूप आनंद वाटला की तू पण आला सोबत. हा. तसं सर्वांनी आता पण फॉलो करतो. हो. फायनली आता निघालेले घरी जाण्यासाठी. मम्मी आता परत कधी भेटशील तुझ्या मैत्रिणींना? आता ठरवलं त्यांनी परत गेट टुगेदर हा का? चला. तर काहीच काल रात्री येले ना आम्हाला खूप जास्त उशीर झालेला होता, म्हणून मी ना घरी आल्यावर ब्लॉग नाही घेतला. मी ना हातपाय तोंड धुतले आणि डायरेक्ट झोपून राहिलो. आणि आता झाली ब्लॉग या ठिकाणी एंड करायची. लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लवकरच आपल्याला 1 लाख सबस्क्रायबर करायचंय, तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. जरी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जसं की फ्रेंड्स ग्रुपवर, फॅमिली ग्रुपवर, आणि त्यांना पण सांगा की सबस्क्राईब करा. तर कसं वाटलं आजचं ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि फंक्शन कसं झालं ते सुद्धा सांगा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय. Up all they get picked up like a truck, win in a clutch, that is a must. Wake up, get to it, ain't nothing about it. The only way to it is to it, no way around it. Avoid it, we cruising like the Caribbean with mileage. I'ma always be solid, I'm a young brother with knowledge. Go do the science, dog. Always I'm like a pilot, dog. Look in my eyes, I'm tired, dog. The time that it takes, I'm made for the space. Gotta build my